नमस्कार, राम राम मंडळी आता का नाही बघा, मी बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये बी सामान्य जनता आहे का नाही, आणि मी बी कॉमन मॅन, सामान्य माणूस. तर मंडळी त्या ठिकाणी का ना बघा, त्या तिथं एक बोर्ड दिसतोय, पदवीधर टी हाऊस. लय उत्सुकता लागली हो, चला जाणून घेऊया. नावच भारी आहे, पदवीधर टी हाऊस. या राम राम. चहा आहे का? आहे ना. कसा? 5 रुपयाला कट. बरं द्या मला एक चहा. पण ही पदवीधर टी हाऊस काय होणी? नावामध्येच सर्व काही म्हटलं. माझी पदवी झालेली आहे. ही पदवीधर आहे का? हो. एम एस समाजशास्त्रामध्ये पदवी झाली माझी. शिक्षणानुसार काम आहे का? शिक्षणानुसार काम तर नाही, पण आता करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलं काम बारकं मोठं नसतंय हो, पण हे तुम्हाला कसं वाटतंय? मला सांगा, शिकलाय आणि तुम्ही चहाचा धंदा टाकलाय. आता वाटतंय तर सर्व काय आहे, पण करणं अपेक्षित आहे ना. आणि संसार वगैरे चालण्यासाठी करणंही करणं. सरकारकडनं काय अपेक्षा केली का नाही? अपेक्षा केली पण पूर्ण नाही झाली. किती वर्षापासून आहे? आता 1-1.5 महिना झाला. मी अगोदर स्पर्धा परीक्षा वगैरे करत होतो. तिकडे काही नोकरी वगैरे लागली नाही म्हणून सुरू केलंय. 2014ला मोदी आम्हाला म्हणाले होते की 2 कोटी तरुणाला आम्ही नोकऱ्या देणार आहोत. पण 2014 गेले, 15 गेले, 16 गेले, 17 गेले. आता पूर्ण शासनाचा कालावधी संपत आलाय. तर कुठल्या 2 कोटी सोडा, 2 तरुणांना सुद्धा काम द्यायचं, हाताला काम द्यायचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. या बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या माध्यमातून विकास चांगला झालेला आहे. आता रेल्वेचा प्रश्न असेल, रस्त्याचं जाळे असतील, शासनाच्या विविध प्रकारच्या केंद्राच्या योजना असतील, त्यामुळे शेतकऱ्यांना आता न्याय मिळतो आहे. गेली 55 वर्ष काँग्रेसच्या सरकारने काहीच केलं नाही. आता बघता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000चा असेल, आयुष्यमान योजना असेल, मुद्रा योजना असेल, याद्वारे गोरगरीब होतकरू पदवीधरांना आता न्याय मिळतो आहे. जवळपास 40 ते 50 वर्षापासून रेल्वेचंच फक्त इथं आम्हीच दाखवलं जातं, रेल्वे येणार आहे. जर कदाचित बीडला रेल्वे आली तर इथले बेरोजगार जे आहे, समजा बेरोजगारी थोडी कमी होईल. कारण की इथलं जो समजा बीड जिल्ह्याचा जो माल आहे, इथं जे लोक उत्पन्न घेतात ते एक मोठ्या बाजारपेठेमध्ये नेऊन विकू शकतात. जी पाशा पटेलनं दिंडी काढली होती, शेतकरी दिंडी, त्यावेळेस पंकजाताई आणि त्यावेळेसचे होणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की कापसाला 7,000 भाव आणि सोयाबीनला 6,000 भाव असा देऊ. पण पाशा पटेलने तेव्हा दिंडी काढलेली. तेव्हा पाशा पटेलने दिंडी काढलेली, तेव्हा पटेलनं दिंडी काढली तेव्हा. पण आज अशी परिस्थिती, त्यावेळेस 2014ला DAPचा भाव होता 1200 रुपये आणि आज 2900 रुपये DAPचा भाव आहे. म्हणजे ही आज मोदी सरकार आणि हे येणाऱ्या BJP शिवसेनेच्या सरकारनं आज शेतकरी पार देशोधडीला लावलेला आहे. बीड जिल्ह्यात न भूतो न भविष्यतो विकास हा मोदी सरकारच्या माध्यमातून आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून झालेला आहे. या बीड शहराचा फक्त कागदावर विकास झालेला आहे. आज भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले, आज काही भागामध्ये सर लाईटी नाहीत. या केंद्र शासनाने या शहराकडे, बीड शहराकडे एकदम दुष्काळग्रस्त भाग असल्याने एकदम दुर्लक्ष केलेले आहे. मुद्रा योजनेत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 421 कोटी रुपयाचा फंड्स मोदी सरकारच्या नावाखाली या ठिकाणी बँकेने वाटप केला आणि जवळपास 68,000 लोकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला असं बँकिंग क्षेत्रामध्ये दाखवलं गेलं. वस्तुस्थिती आज जर बघितली तर आजही आपल्याला या ठिकाणी कुठेही लाभ मिळालेला देत नाही. काही दांडग्या लोकांच्या खिशामध्ये ही मुद्रा योजना गेली आणि इकडे मोदी सरकार घोषणा करते की 1 मिनिटामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला 1 कोटी रुपये देण्यात येतील. 1 कोटीचा सोडा 1 रुपया सुद्धा खात्यामध्ये जमा झाला नाही. ही मोदी सरकारची आणि मुद्रा योजनेची या ठिकाणची अवस्था आहे. मला स्वतःला स्टार्टअप इंडियाचा फायदा भेटलेला आहे. माझं वय आता 19 आहे, माझ्या भावाचं 16 वर्ष वय आहे. आम्हाला दोघांनाही स्टार्टअप इंडियाचा आमची कंपनी स्थापन झाली, आमचा बिझनेस चालू आहे आणि तो वेल रन होतो. आम्हाला त्यासाठी इन्क्युबेटर जे असतं, जे आपल्याला एक सपोर्ट, ते पण भेटलेलं आहे मोदींमुळे, स्टार्टअप इंडियामुळे. फक्त वर्षाला शेतकऱ्यांना अनुदान 6,000 रुपये आणि पुरोहितांना पेन्शन 5,000 रुपये. म्हणजे आम्ही आमच्या मायबापाने शेतकरी सोडून पुरोहित व्हायचंय का? आता महिन्याला पेन्शन तुम्ही 5,000 रुपये पुरोहितांना देता आणि शेतकऱ्याचे एक प्रकारची थटाच ना, 6,000 रुपये वर्षाला अनुदान देणं. गेले सातत्याचे 4 वर्ष झाले की इथं दुष्काळ पडतोय. त्या संदर्भात या सरकारने, इथल्या लोकप्रतिनिधींनी काय उपाययोजना केल्या आहेत? मी या जिल्ह्यातला बेरोजगार तरुण आहे, माझ्यासाठी यांनी काय उपाययोजना केली होती? लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा बीडच्या पालकमंत्र्यांनी केली. त्याबाबत जाहीरपणे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यासमोर केलं एका चॅनलला की लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना झालेली आहे. परंतु माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली असता या राज्यामध्ये
लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ कुठंच अस्तित्वात नाही. म्हणजे ज्या ऊसतोड कामगाराच्या जीवावरती राजकारण चालतं त्या ऊसतोड कामगाराला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्र्यांना फसवलेला. माझ्याकडे 35 टन कांदा आहे आज काय शेतात, तर 10 रुपये जरी भाव मिळाला तरी 3.5 लाख रुपये येते. मला त्या 6,000ची गरज नाही. आमच्या कांद्याला किमान 10 रुपये भाव मिळावा. अर्थमंत्री भाषण करताना म्हणले की महागाईचं कंबरडं मोडलं. ह्या सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं नाही, शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय बघा. आता चारा नाही, पाणी नाही, सगळीकडे भकास आहे. सध्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या जलसंधारणाच्या मंत्री आहेत. या बीड जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कसलीही कामं झाली नाहीत, पण पुरस्कार घेऊन ते पुरस्कार घेण्यामध्ये धन्यता मानतात. आज टँकर चालू होत नाहीत, चारा छावण्या चालू होत नाहीत, याकडे लक्ष कोणी द्यायचं. आता जाऊया पुढल्या गावाला. पुढल्या गावातली मंडळी जरा वाट बघायला लागली ती, सामान्य जनता. आलोच तुमच्या गावाला.